प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक फेब्रुवारी 20, 2026 शुक्रवार। मी परमेश्वराला काय अर्पण करू? परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराबद्दल मी त्याला काय अर्पण करू? स्तोत्र 116 अध्याय 12 वचन। परमेश्वराने त्यांच्यावर केलेल्या सर्व चांगुलपणाचे विचार करताना दाविदाचे हृदय कृतज्ञतेने ओसंडून वागत होते, ज्याने त्याला इतके उचावले. त्या प्रभूची स्तुती व आनंद करण्याची त्यांच्या आत्म्याला तीव्र इच्छा होती. इतकेच नव्हे तर ज्याने त्यांच्यावर इतके विश्वासू प्रेम केले, त्या प्रभूला आपल्या सामर्थ्यानुसार परत काही देण्याची त्यांच्या हृदयात इच्छा होती. त्यांची सर्व संबंधी ही देवाची सांध्याच्या उपयोगासाठी वापरली जावी, अशी त्यांची आकांक्षा होती. त्या पृथ्वीवर आपल्याला मिळालेल्या महान विशेष अधिकारांपैकी एक म्हणजे प्रभूस अर्पण करण्याची विशेष अधिकार. आपण प्रभूस देतो तेव्हा त्यांचे हृदय आनंदित होते. आणि आपलेही एखादा माझे वडील नागरकोइल येथे झालेल्या आत्मिक सभांना उपस्थित होते. त्या सभांची सर्व खर्च एका कुटुंबाने आनंदाने उचलला होता. नंतर त्यांनी याबद्दल विचारले असता त्या कुटुंबातील एका बहिणीने अशी साक्ष दिली, साहेब, एके दिवशी मी त्या विधवेबद्दल चिंतन करत होते, जिने आपल्या जगण्यासाठी असलेली 2 छोटी नाणी अर्पणापेटीत टाकली. तिने सर्व काही दिले. यांचा खरा अर्थ मला समजा म्हणून मी प्रभूला प्रार्थना केली. तेव्हा प्रभूने मला सांगितले, तुझ्या मालमत्तेतील उत्पन्न प्रभूच्या कार्यासाठी दे, जेणेकरून सुरुवात जाहीर केली जाईल. म्हणूनच मी या सभाची खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर मोठा आनंद चमकत होता. असे माझ्या वडिलांनी सांगितले, खरोखरच आपल्या प्रिय प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे घेण्यापेक्षा देणे अधिक धन्य आहे. प्रेषितांची कृत्ये 20 अध्याय 35 वचन। जेव्हा आपण गरीबावर दया दाखवून त्याने देतो, तेव्हा प्रभू त्याला जणू स्वतःलाच दिलेले गरज समजतो. गरीब, गरजू आणि विधवांना आपण जे देतो त्यांची परतफेड प्रभू करतो. प्रभूच्या सेवकाने आणि त्यांच्या कार्यासाठी आपण जे काही देतो त्याबद्दल तो केवळ तितकेच नव्हे तर पुष्कळ अधिक, अगदी 1000पट परत देण्यास कृपावत आहे. त्याने स्वर्गाची खिडकी उघडण्याचे वचन दिले नाही. काय तुम्हाला उचावले जावे असे वाटते काय? तुमचे श्रम व परिश्रम आशीर्वादित यावे अशी इच्छा आहे काय? तुम्हाला शेवटी नव्हे तर मस्तकाचे आहे काय? खाली नव्हे तर वर राहायचे आहे काय? मग प्रभूची कार्यासाठी उदारपणे द्या. तुमच्या जीवनात प्रभू अद्भुत कार्य करताना तुम्ही नक्की पाहाल. प्रिय देवाची लेकरांनो, जेव्हा तुम्ही प्रभूस देतो तेव्हा फक्त पैसा देऊ नका. तुमची कला, तुमच्या श्रमात तुमच्या वेळ आणि स्वतःलाही अर्पण करा. अधिक चिंतनासाठी वचन सर्व तसाच कठोरता आणा, म्हणजे माझ्या घरात अन्न असावे आणि यात मला आज मावा. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी तुमच्यासाठी स्वर्गाच्या खिडक्या उघडून अशी आशीर्वादाची वर्षाव करीन की ती सामावण्यास जागा उरणार नाही. मलाकी 3 अध्याय 10 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ लेवियो 26 अध्याय 27 अध्याय, संध्याकाळ मार्क 2 अध्याय। धन्यवाद।